हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला चिकन आणि रस्साची रेसिपी सांगणार आहे। त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे, कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या भरडसर वाटून घ्यायच्या आहेत। मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी मातीचा भांडा घेतला आहे, त्यामध्ये मी तेल आणि थोडं तूप ॲड केलं आहे। ते गरम झाल्यावर त्यामध्ये अख्खे खडे मसाले ॲड करायचे आहेत, जसं की तमालपत्र, दालचिनी, मोठी वेलची, मिरी आणि लवंग। हे ॲड करून झाल्यावर आपण जे भरडसर वाटून घेतलं होतं ते आपल्याला ॲड करायचं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे, असं भरडसरच हे आलं लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये हळद ॲड करायची आहे। तर चिकनच्या मॅरिनेशनसाठी मी हळद वापरली होती, म्हणून मी ते थोडीच हळद ॲड करत आहे। त्यानंतर गरम मसाला ॲड करायचा आहे। अख्खे खडे मसाले वापरले आहेत, त्यामुळे गरम मसाला सुद्धा थोडाच ॲड करायचा आहे आणि मग इथे मॅरिनेट केलेली चिकन मी ॲड करत आहे। मॅरिनेशनसाठी लिंबू, हळद आणि मीठ इतकंच वापरलं होतं आणि 15 मिनटं बाजूला ठेवली होती ही चिकन। त्यानंतर ती सुद्धा आपल्याला ह्या मसाल्यात व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। जो मसाला आहे तो व्यवस्थित चिकनच्या पीसना लागला गेला पाहिजे, असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। सध्या पाणी ॲड करायचं नाही आहे। मग एक वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून, पाणी न ॲड करता। तर हे बघा, चिकनला स्वतःचं पाणी सुटलं आहे, एक वाफ काढून झाली आहे। त्यानंतर ज्या भांड्यात आपण वाटण वाटलं होतं त्यातच पाणी ॲड करून मी ह्याच्यात ओतत आहे। तर पाण्याचं प्रमाण हे तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर पाणी ॲड करायचं आणि मग चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। तुम्हाला जर अगदीच आणि रस्सा हवा असेल तर मीठ तुम्ही इथे स्किप करू शकता। मीठ ॲड करून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला चिकन आणि जे आपण पाणी ॲड केलं होतं ते। आणि मग आपल्याला रस्स्याला उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आल्यावर आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि ते शिजू द्यायचं आहे। तर ही बॉयलर चिकन आहे, ती लवकर शिजेल। जर गावठी चिकन असेल तर शिजायला थोडा वेळ जाईल, पण गावठी चिकनचा आणि रस्सा पण खूप अप्रतिम लागतो, बॉयलरचाही लागतो, खूप छान लागतो, पण गावठी रस्स्याची वेगळीच गोष्ट आहे। सो हे बघा, रस्स्याला उकळी आली, मी झाकण ठेवलं आणि थोड्या वेळाने 15-20 मिनिटांनी पाहिलं तर माझी चिकन व्यवस्थित शिजली होती। तर हा आपला असा अळणी रस्सा तयार। हा रस्सा तुम्ही इंद्रायणी भातासोबत किंवा आंबेमोहर भातासोबत सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतो।